तर चला मॅच ऑन करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्यशु सर्वदा. तर मॅच होईल ऑन. स्ट्राईकला आपण पाहतोय विजय सावंत आणि त्याच्या जोडीला असलेला राजूला आपण पाहतोय. विजय सावंतचा जर विचार केला तर पहिल्या दिवशी आपण पाहतोय अक्षरशः धुमाकूळ घातला होता या फलंदाजांना. तो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मॅच होते ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दस्तान झाला. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय परेश या गोलंदाजाला. परेशचा विचार केला तर कालच्या दिवसात मात्र या गोलंदाजानं धुमाकूळ घातला होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा चेंडू आपण पाहतोय अनसाईडला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडीशी चुकी केली. झेल जमिनीला दान झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला फलंदाजाला. 4 धावेनं आपलं खातं ओपन करतोय कलोती टीम. ठोक डीजे. आपण पाहतोय पहिला चेंडू आपण फेस करत असताना थोडस बॅकफुटला आला होता विजय या फलंदाज. पण दुसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं या फलंदाजानं. 4 धावेने आपला स्वतःच आणि संघाचं सुद्धा खातं ओपन केलंय या 4 धावसंख्येनं. तर आपण पाहतोय झुमापट्टी आणि कलोते मोकाशी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एक देखना फटका आपण पाहतोय. एक क्रिकेटचा सौंदर्यदायक फटका आपण पाहिला गेला. विजयला आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र फेस करत असताना थोडस दमछाक झाला परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं आणि त्याच्या तिसऱ्या चेंडूवरती मात्र लगातारचा दुसरा आपण मोठा फटका पाहिला विजयच्या बॅट मधून. लगातारचा दुसरा फटका आपण पाहतोय. या 6 धावसंख्येने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 10 धावसंख्या आपण पाहतोय. थोडस गोलंदाजावरती मात्र दबाव आपण पाहतोय. पुन्हा स्टेट ऑन द ग्राउंडचा हा फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ऍड केली जाईल. एकेरी धावेने धाव फलकावरती धावात वाढ होईल. 11 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. उर्वरित 4 चेंडू आपण पाहतोय हाताळले गेलेत गोलंदाजानं आणि 11 धावा खर्च केल्यात. थोडस कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा स्टेट ऑनचा फटका थोडस आदमचाक झालाय क्षेत्ररक्षक. याचा पुरेपूर फायदा मिळालाय बॅट्समन राजूला. 4 धावा आपण पाहतोय मिसफिल्डच्या. 4 धावेनं धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 15 धावा आपण पाहतोय. थोडस मागणं आपण पाहतोय गोलंदाज परेशला आपण पाहतोय. अजून शेवटचा चेंडू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा फुलटॉस चेंडू आहे त्याला ऑन साईडला कट केलाय. 1 धाव तर पूर्ण केली आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानतोय फलंदाज राजू. आपण पाहतोय एकाच षटकांचा आपण पाहतोय वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 16 धावा आपण पाहतोय. थोडस क्षेत्ररक्षकानं मात्र साथ दिली नाही गोलंदाजाला. जरा विचार केला ना तर पहिला चेंडू मात्र डॉट आला होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेलची संधी होती परंतु झेल मात्र जमिनीला दान झाला आणि 4 धावेत रूपांतर झाला ते चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला विजय सावंतच्या बॅट मधून. त्यानं मात्र आक्रमण चढवलंय. नक्कीच आपण पाहतोय जर लगातारचे 2 षटकार जर आले तर लवकेश दरवडा यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक आपण आलेला आहे. तर आपण पाहतोय पहिल्या षटकात आपण पाहतोय 16 धावा मात्र कुठून काढल्या परेश या गोलंदाजाकडून.
तर आपण दुसरं षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अंकुशला आपण पाहतोय अंकुशला मात्र कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीम साठी आणि पहिल्या षटकात 16 धावा आपण खर्च करताना पाहिल्या पहिला चेंडू आपण पाहतोय वेग आपण पाहतोय वेग आहे या गोलंदाजाकडे गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि थोडीशी उसळी घेतली चेंडूनं आणि सर्व विकेट किपरच्या दस्तानामध्ये रवाना झाला तर पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट आलाय राजूचा जर विचार केला तर राजूच्या बॅट मधून आपण पाहतोय एक मोठा फटका आलाय तोच आपण पाहतोय राजू ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंडचा हा फटका खेळायचा होता परंतु एस्ट्यांच्या वरून हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला आणि दुसरा लगातारचा डॉट आपण पाहतोय चेंडू निर्धाव आलाय कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज सॉरी अंकुशला आपण पाहतोय कमबॅक कसं असावं या गोलंदाजाकडून शिकावं कारण लगातारचे 2 चेंडू डॉट फेकणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडीशी उसळी घेतली आणि फलंदाजाच्या डोक्यावरून म्हणजे स्वेर चेंडूचा मारा केला जातोय आणि तर पाहतोय 1 बाउन्सची ताकीद दिली असेल गोलंदाजाला पुन्हा जर अशा प्रकारचा जर चेंडू हाताळला तर पुन्हा एकदा मैदानामध्ये काय घडतंय लगातारचा तिसरा चेंडू आपण पाहतोय डॉट फेकला जातोय अंकुशचं कुठेतरी कौतुक करावं लागेल कारण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामागे 16 धावा आपण पाहायला गेल्या होत्या या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय लगातारचा तिसरा चेंडू डॉट येतोय राजूला मात्र कुठेतरी मोठे फटके खेचावे लागतील कारण 2 षटकाची मॅच आपण पाहतोय पुन्हा एकदा लगातारचा चौथा चेंडू डॉट आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय अंकुश या गोलंदाजाची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर 2 टाळ्या होणं गरजेचं आहे या गोलंदाजासाठी कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं आणि अंकुश काय गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टीम साठी कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन पाहावी लागेल नक्कीच लाईन आपण पाहतोय थोडीशी दिशाहीन भरकटलाय आणि स्वेर चेंडूचा आपण पाहतोय नक्कीच स्वेर चेंडू आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकावरती थोडस नाराजगी आपण पाहतोय कारण जर डायरेक्ट हिट केली असती तर वसंत सावंतला मात्र परतावं लागलं असतं परंतु राजू आपण पाहतोय लगातारचे 4 चेंडू डॉट केला गेलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंड होते पुन्हा एकदा आपण पाहतोय जसा चेंडू पिचिंग झाला ना क्रीज वरती तसा नाकाला घासून विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू गेला आणि डॉट चेंडूची सांगता झाली लगातारचा 5वा चेंडू आपण पाहतोय निर्धाव फेकला गेलाय या अंकुश गोलंदाजाकडून आपलातून गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये टिचून गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर एक रन अजून खर्च केली नाही पुन्हा एकदा आपण पाहतो लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते पुन्हा एकदा स्वेर चेंडू आपण पाहायला गेला जर पाहायला गेला ना तर 5 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेलेत जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर स्वेरच्या मात्र 3 धावा फक्त खर्च केल्यात या गोलंदाजानं बॅटला अजून एकही धाव खर्च केली नाही या गोलंदाजानं पुन्हा एकदा ऑन साइडला उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडीशी चुकी केली झेल मात्र जमिनीला दान झालाय 2 धावा तर पूर्ण केल्यात 3री धावीला निघालाय 3री धाव सुद्धा पूर्ण केली 4थी धावीला सुद्धा निघाला गेला होता परंतु नक्कीच 4थी धावीला आपण पाहतोय रनआउटची विकेट पाहायला मिळाली तर या 3 धावेनं धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात फक्त आणि फक्त 22 धावा आपण पाहतोय जर पाहायला गेलं ना तर पहिल्या षटकामागे
16 धावा आल्या होत्या. त्यातून दुसऱ्या षटकामध्ये जसा अंकुश आला ना त्यानं मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला गोलंदाजीतून, कारण फक्त 3 धावा खर्च केल्या. तर 22 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल जुमापट्टी टीम साठी. तर लगेच आपण पाहतोय कलोते मोकाशी टीम आपण मैदानामध्ये दाखल व्हायची. चला कलोते टीम आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. तर जुमापट्टी टीम आपली फलंदाजाची जोड साखळी लगेच मैदानामध्ये दाखल करायची आहे. कारण पाहायला गेलं तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल जुमापट्टी टीम साठी. कशा प्रकारे चेस करणार जुमापट्टी टीम याच्याकडे लक्ष लागलं गेलंय. कारण वसंत सावंत सारख्या खेळाडूला टक्कर द्यावी लागेल. कारण विजय सावंत सारख्या खेळाडूला टक्कर द्यावी लागेल. पाहायला गेलं तर ऑलराऊंडरची भूमिका आपण पाहतोय विजय सावंत पार पाडताना आपण पाहतोय. रन तर आले त्याच्या बॅट मधून, परंतु गोलंदाजी करावी लागेल. रन पाहायला गेलं तर पहिलं षटक आपण पाहतोय P1चं पहिलं षटक विजयच्या सावंत याच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. तोच विजय सावंतचा सामना करावा लागेल. तर फलंदाजाची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रवीण आणि त्याच्या साथीला असेल रमेशला आपण पाहतोय. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लक्ष्मण शिंगवा स्वतः कर्णधार आपण पाहतोय थोडस नाराजगी दाखवताना आपण पाहतोय आपल्या खेळाडूवरती. कारण लगातारचे 5 चेंडू डॉट केलं म्हणजे कर्णधाराला डोकेदायक आपण ठरलं गेलं जात आहे. तेच करत असताना आपण पाहतोय लक्ष्मणला. तर गोलंदाजी मात्र टिचून करावी लागेल. जशी अंकुशनं गोलंदाजी केली ना तशी विजय सावंतला गोलंदाजी करावी लागेल. कारण तितकाच मोठा आपण पाहतोय फलंदाज सामोरे असेल. परेश आणि अंकुशला आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज असेल. नक्कीच आपण पाहतोय मॅच होईल ऑन. तर विजय सावंतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तर स्ट्राइक एंड वरती असेल प्रवीणला आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय रमेशला आपण पाहतोय. जशी विजय सावंतनं सुरुवात केली होती तशीच सुरुवात पाहायला मिळेल का जुमापट्टी टीम कडून. मॅच होईल ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट ऑन द ग्राउंडचा फटका क्षेत्ररक्षक होता परंतु थोडीशी मिसफील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती खातं ओपन होतंय या 4 धावसंख्येनं. नक्कीच आपण पाहतोय व्ही शेप मध्ये फटका आपण पाहायला गेला स्टेट ऑन द ग्राउंड. क्रिकेट मध्ये जर पाहायला गेलं ना तर समोरच्या दिशेनं सगळ्यात सेफ फटका आपण पाहतोय. आणि 4 धावसंख्येने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 4. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता परंतु लिडिंग एज लागली. परतावं लागेल प्रवीणला.
नक्कीच पाहतोय पहिल्या चेंडूवरती जरी मोठा फटका आला ना, दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्याला माघारी धाडण्याचं काम मात्र केलंय विजय सावंतनं. काय अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. गिरीशला आपण पाहतोय. गिरीशला मात्र हल्ले बॉल करावा लागेल, कारण विजय सावंत सारखा गोलंदाज आपण पाहतोय सामोऱ्या. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय विजय सावंत झालाय पुन्हा एकदा जेलची संधी. बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का आपण पाहतोय जुमापटी टीम साठी. जसा गिरीश गेला ना तसा गिरीशला माघारी धाडण्याचं काम केलंय विजय सावंतनं. काय अफलातून गोलंदाजी आहे. नक्कीच आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल विजय हा गोलंदाज. विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का. तर न्यू बॅटर आपण पाहतोय अंकुशला आपण पाहतोय, ज्यानं गोलंदाजी मात्र टिचून केली होती. तोच आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंडचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेला निघालाय आणि दुसरी धाव मात्र धोकादायक ठरली गेली आहे जुमापटी टीम साठी. तिसरा धक्का बसला जातोय जुमापटी टीम साठी. टोक डीजे. हा येतोय दर्जेदार षटकार. ठोक डीजे. धन्यवाद. तर आपण पाहतोय जसा अरविंद गेला ना त्यांना मोठा फटका मात्र खेचला गेला. तर 6 धावसंख्येने धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 11 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंडचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणतीही चुकी करणार नाही. थोडीशी अपील मात्र केली जाते पंचांकडे, परंतु सेफ असेल फलंदाज. तर एकेरी धावेने धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 12 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिलं षटक मात्र संपुष्टात आलंय आणि 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही तर पाहायला गेलं तर पंचांकडे दाद होती आणि पंचांनी रेफर केलं जातंय. तर केटीसी लाईव्ह आपण पाहतोय. दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळालं. तर विकेट आपल्याला पाहायला मिळाली स्ट्राईक एंड वरती. जो फलंदाज होता तो बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये.
नक्कीच फलंदाज मात्र बाद असेल. सुंदर आपण पाहतोय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षण पाहायला मिळालं. तर मोबाईलच्या नेटवर्क थोडस वायफायचं कनेक्शन आपलं जर पाहायला गेलं ना तर थोडस टेक्निकल प्रॉब्लेम मुळे थोडासा अडथळा आलाय. तर आपण पाहतोय रनआउटची विकेट आपण पाहतोय. चौथा धक्का बसला जातोय झुमापट्टी टीम साठी. तर येणारे 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल अजूनही. नक्कीच आपण जर पाहिलं गेले ना तर अरविंद अजूनही मैदानामध्ये आहे, कारण त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका लागला होता विजय सावंतच्या गोलंदाजीतून. तर 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय लक्ष्मण शिंगवा स्वतः कर्णधार आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय एक क्रिकेटचा आपण पाहतोय ना एक ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. जर पाहायला गेलं ना तर गोलंदाजाला जर वाचायचा असेल ना तर एकच रस्ता आहे ब्लॉक होल्डला चेंडू, आणि जर बॅटरला वाचायचा असेल ना तर स्टेट ऑन द ग्राउंडचा फटका. तेच करत असताना आपण पाहतोय गोलंदाजीतून पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि काय उसळी घेतली चेंडून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा लगातारचा चेंडू आपण पाहतोय डॉट. आता येणारे 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल. मैदानामध्ये झडावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्न केले नाही तर आपल्याला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. फुलटॉस चेंडू, त्याला फुलटॉल केलाय आणि चेंडू चाललाय नॉन स्टॉप रिझन मध्ये. व्हॉलेंटियर चौकार आपण पाहतोय. तर चौकार आपण पाहतोय 4 धावसंख्येने धावफलकावरती धावेत वाढ होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धाब्याला निघालाय आणि दुसरी धाव मात्र धोकादायक ठरली गेली आहे फलंदाजासाठी. नक्कीच आपण पाहतोय दीपकला मात्र परतावं लागलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. म्हणजे एखादा मोठा फटका या सामन्याचा चित्र पलटवू शकतो, परंतु तो मोठा फटका येणार का तितका ताकदीचा आपण पाहतोय. लक्ष्मण गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. याच्या समोर आपण पाहतोय अरविंद सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅट मधून मात्र 2 मोठे फटके आलेत आतापर्यंत. आता एखादा मोठा फटका या सामन्याचा मात्र रिझल्ट मात्र पलटवू शकतो. तो मोठा फटका येणार का? पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड लेंथ वरती चेंडू होता आणि बॅटची लिडिंग एज लागली आणि विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही. 5वा धक्का आपण पाहतोय बसला गेलाय झुमापट्टी टीम साठी. आता येणारा 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. सामना होता कुठे आणि आलाय कुठे? तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय हंबेरपाडा
आणि त्याच्या विपक्षात असेल गायचरण टीम, तर दोन्ही कर्णधाराला विनंती आहे आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर नक्कीच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आपण पाहतोय. जर चेंडू जर डॉट हाताळला ना तर नक्कीच लोकेश दरवडा यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलं गेलंय. चेंडू मात्र डॉट हाताळावा लागेल. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. कैलासला आपण पाहतोय. जर कैलासचा विचार केला ना तर जर बॅटच्या रनर मध्ये आला तर चेंडू मात्र सीमा पार होईल. तोच फटका आपण पाहतोय. लॉट अँड हिट आपण पाहतोय. विनिंग षटकार आपण पाहतोय. कैलासच्या बॅट मधून आपल्यातून सामना आपण पाहायला गेला. जुमापट्टी मात्र वर्चस्व गाजवलं गेलं या सामन्यामध्ये. नक्कीच हा ट्रॅकर चेंडू होता, त्याला पुल केला आणि चेंडू झाला सक्सेसफुल. विनिंग षटकार आपण पाहायला गेलात. हार्ड लक टीम कलोते, बेस्ट ऑफ लक टीम जुमापट्टी. तर गायचरण टीम आणि अंबेरपाडा टीम आपण लगेच या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या लगेच.